नमस्कार मंडळी, काय सुरुवात करणार होती आता कर. नमस्कार मंडळी. तर येस, हा व्लॉग आहे थेट द्वारकाहून. मुंबईला नाही आहे आम्ही, आता द्वारकाला आहे. सो येस, हा व्लॉग असणार आहे द्वारका आणि अजून पुढे बरेच लोकेशन्स आहेत. तर फायनली ही ट्रीप आमची झालेली आहे. मला वाटलेलं की ही नाही होणार कारण आमच्या बऱ्याच ट्रीप अशा होता कॅन्सल होतात आणि नाही होत त्या. बऱ्यापैकी आम्ही पूर्णपणे ट्राय केलेलं कारण सध्या आता सोनलची म्हणजे माझ्या बहिणींची डेट होती, प्रेग्नेन्सीची डेट वगैरे होती, तर त्याच्यामुळे मला वाटत होतं की नाही होणार. म्हणून आम्ही कॅन्सलेशनच्या हिशोबानेच आम्ही सगळे हॉटेल वगैरे बुकिंग केलेले, पण तिची डिलिव्हरी पण लवकर झाली आणि मग आता म्हटलं की आता आम्ही जाऊ शकतो. आणि अजून पण त्याच्यात अडथळा असा आला की कन्फर्म झालीच नव्हती तिकीट, कन्फर्म म्हणजे आणि होईल असं पण वाटत नव्हतं आणि तत्काळ सुद्धा होत नव्हती. म्हणजे म्हणतात नाही का की आपल्याला कुठेतरी विचार केला की कुठेतरी आपल्याला काहीतरी एक अडचण येत असते, पण जिथे जायचं जर एक मनात असलं आणि त्या देवाच्या सुद्धा मनात असलं ना, तर ते फायनली कम्प्लीट होतं. असं तत्कालची बुकिंग पण एंड टायमाला झाली आणि आम्ही फायनली पोहोचलोय द्वारकाला. सो अजून पुढे बरंच आम्ही फिरणार आहोत. तर आता हॉटेल द्वारकामध्ये तरी आम्ही हॉटेलचं बुकिंग आधीच केलेलं, तर त्याच्यामुळे आता आम्ही पोहोचलोय. आता थोडंसं फ्रेश वगैरे होणार आणि मग जाणार दुसऱ्या लोकेशनला. येस, झालेलो आहे आम्ही आता रेडी. झोपा काढून मस्त खाऊन पिऊन रेडी झालो आहे आता मस्त. आता चाललो आहे आम्ही द्वारकाधीश मंदिरला आणि एक इथे घाट आहे आणि बीचसुद्धा आहे, तर तिथे आपण जाऊया. बघू आता कसं जायचं आहे, कसं नाही जायचं, हे सगळं वर्षाने बघितलेलं आहे. माझं तर काय फक्त फिरायचं काम आहे, तिचा हात पकडून, बाकी काय नाही. आता आपण पोहोचलोय द्वारकाधीश मंदिरात. द्वारकाधीश मंदिरात आता सगळे व्हिडिओ काढतायत. कसला माहिती आहे का, हे जे मागे जे दिसत आहे ना मंदिराचं टोक, हे द्वारकाधीश मंदिराचं टोक आहे आणि त्या टोकाला ना दिसेल नाही दिसेल मला माहिती नाही, पण हे ध्वज ते लावत आहेत. तर हे सगळे त्यांनी तो ध्वज लावला पण, आणि हे सगळे ते बघण्यासाठी इथे जास्त गर्दी झाली आहे. म्हणजे आम्ही एकदम करेक्ट टोक्याला आलोय, हा की नाही वर्षा? एकदम करेक्ट टायमाला आलोय ना, जेव्हा म्हणजे ध्वज लावताना बघणं म्हणजे मोठं काय म्हणतात ते भाग्याचं म्हटलं जातं, असं काहीतरी असतं. आणि आम्ही त्याच टायमाला इथे पोहोचलो पण, आणि म्हटलं सगळेच का गर्दी करून सगळ्यांनी मोबाईल का ओपन केले, तेव्हा कळलं की अरे ते ध्वज लावतात. हो हो हो, एकच जण आहे त्यानेच तो लावलाय ध्वज. मंदिरात जायचं आहे आणि मला हे खाण्याचं दिसतंय. मला भूक लागली आहे. वर्ष कधी काय माहिती मला खायला घालणार आहे. झालेलं आहे आमचं दर्शन, मस्त झालं. आणि परत एकदा इथे फ्लॅग वगैरे चढवतात, तर छान वाटतं असं बघायला की सगळे येतात आणि राधे राधे काय जय कन्हैया लाल की, हाती घोडा पाल की, जय कन्हैया लाल की, असं इथं सगळ्यांचा काही ना काही जय जयकार वगैरे चालू असतो. मजा वाटते जरा, सगळे राधे राधे, ते मस्त माहोल असतो इकडे. खरंच ना, भारी वाटलं, मस्त वाटलं इथे येऊन. आणि दर्शनाला असं काही हे नाही, किचकिच नाही, पटापट दर्शन असं एकदम होतं. आणि इथे इतकी काय गर्दी नाही, मागे दिसते अशी ती खूप गर्दी वाटते. मंदिरात मस्त वाटलं एकदम. मला काय माहिती, ध्वज उडताना बघूनच मला मजा येते खूप. त्या ब्लॉगमध्ये येईल का चंद्रमा एकदम खूप सुंदर दिसते. मी इथे ध्वज बघतेय हा, आणि इथे चंद्रप्रेमी चंद्र बघतेय. कुठेही जा, ट्रेनमध्ये बस, रिक्षात बस, बिल्डिंगमध्ये टेरेसवर बस, घरात बस, सगळीकडे हिला फक्त आणि फक्त चंद्र दिसत असतो. किती सुंदर दिसते. इकडे आहे आमची चंद्रप्रेमी आणि हा आहे चंद्र. चंद्र आहे साक्षीला. चंद्र दिसला आणि ही मॅडम फोटो नाही काढणार, सोडणारच नाही. खरंच एकदम वेगळाच वाटतोय चंद्र. पौर्णिमा तर काल होती, हो की नाही? रसमलाई आणि रबडी नाही, लस्सी आहे ना, लस्सी आहे. अरे बाबा, काय त्यांना कळलं वाटतं आपण इथे बसलोय ते.
त्यांना यायचं काय बाहेर. येस मंडळी, तर आता मस्तपैकी घाट आणि द्वारकाधीश मंदिराचं पण दर्शन झालं आमचं. पण काय आहे ना, आमच्या मॅडमचं मन अजून भरलं नाही आहे, कारण आम्हाला तिथनं ना घाईघाईत असं गर्दीमुळे असं बाहेर पाठवतात ना, तसं आमच्या चुकीच्या लाईनीत आम्ही घुसलो, त्याच्यामुळे आम्हाला पटकन बाहेर यायला लागलं. दर्शन इतकं काही छान झालं, पण जसं तिला पाहिजे होतं ना तसं झालं नाही, त्याच्यामुळे आम्ही आता परत सकाळी येणार आहोत. आरती पण मिळेल आम्हाला आणि घाटचं दर्शन पण अजून खूप छान होईल सकाळी सकाळी. तर मॅडमसाठी आम्ही परत पुन्हा येणार आहोत उद्या सकाळी. हां, आणि काय तर आम्ही आता चाललो आहे मंदिरापासून ते आमच्या हॉटेल रूमपर्यंत चालत चाललो आहे. आणि काय इतकं चालत म्हणजे काय 20 मिनटावर आहे, त्यामुळे जेवलो आहे, ते तर चिरलं तर पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे चालत. तर येस, पोचू आम्ही हॉटेल रूमवर. जेवण वगैरे झालं आहे, आता जाऊन गप्पाने झोपणार आणि परत निघणार. तर मला ना वाट बघायची, जे वाट मी बघते की सकाळ कधी होते आणि ती आरती आणि तो घाट, हे जे काही कॉम्बिनेशन आहे ना, ते मला असं तर मी वेट करते. मी काय, ती माझ्यापेक्षा जास्त ती वेट करते, कारण तिला असं खूप राधे राधे काना काना, तर असं तिला खूप जास्त वेळ आहे, खूप म्हणजे जास्तच प्रेम आहे तिला, भक्ती आहे, त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त ती वेट करते आणि तिच्यासाठी मी वेट करते. माहिती आता कोणता तो. सकाळ सगळ्यांना. आज आमचा द्वारकामधला दुसरा दिवस आहे आणि आम्ही आलो आता परत सकाळी म्हणजे बापरे वर्षाने मला आरतीसाठी म्हणून इकडे आणलं. पण मला नाही जमत असं सकाळी लवकर वगैरे उठायला, तर मी परत झोपली आणि लेट उठली, तर त्याच्यामुळे आमची आरती म्हणजे आम्ही लवकर जरी आलो असतो तरी पण इतकी मोठी लाईन जी होती ना, तर आमची आरती पण नसतीच मिळाली. तर 6:30ची आरती असते आणि आम्ही बिचारी पडली. मी तर नाही जाणार आता तिथे, मला नाही पडायचं. बापरे, केवढं लागलं असेल तिला. सकाळी सकाळी असं थंडीत असं काही लागलं तर काय वाटच लागेल ना. बापरे, पण आम्ही सकाळी आलोय आणि हे सगळं राधे राधे वगैरे लिहून घेतलंय. खूप लाईन होती, खूप म्हणजे खूपच लाईन होती. आम्हाला वाटलं, म्हणजे मला तरी अजिबात असं एक्सपेक्ट नव्हतं की एवढी लाईन असेल. पण दर्शन आमचं मस्त झालं, कालपेक्षा मस्त, म्हणजे खूप मस्त झालं. मॅडम, सनसेट आणि सनराईज यातच आहे आणि ती चंद्र यातच आहे ती. बाई, एवढं प्रेम तू लग्नात पण दाखव. हा बाई, टॅलेंट टॅलेंट इसको बोलते हैं, टॅलेंट. मस्त वाटतंय ना, पण खूप सुंदर, म्हणजे इतकं सुंदर वाटतंय ना की काय बोलू. आणि असं काहीतरी मी केलं. ट्राय करते काहीतरी टॅलेंट दाखवायचं. आणि हा आहे सुदामा सेतू, जो सध्या बंद आहे, पण ह्याच्यावरून पण चालायला खूप मजा येते असं इथले लोकल पब्लिक बोलली. पण बंद आहे, त्याच्यामुळे आम्हाला नाही मिळालं चालायला. हे सगळं धान्य खायला घालतात म्हणून. ये क्या हो गया, ऍक्सिडेंट होने वाला है भाई इधर. काल तर घाबरत नव्हती रात्री, हा आज कशी घाबरते. आज जाऊन तू बसलं पाहिजे त्याच्यावर. खाली पडू. तुला माहितीये वर्ष, तिथे ती मुलगी आहे ना जी ब्ल्यू ड्रेस वाली, ती पडली ते खाली. आले म्हणून मी बघितलं आणि मला एवढं बेकार वाटलं. म्हटलं बापरे, मी जर पडली तर संपला, इथे तुम्ही इथं जायला लागेल मला. वर्ष आता परत झोप यायला लागली. रात्री ट्रेनमध्ये वर्ष बोलते आता झोपायचं नाही, आता डायरेक्ट रात्री झोपायचं, आज दिवसभर फिरायचं आहे. झोप येते कारण आता जस्ट केला आहे नाश्ता, जस्ट 9ला. आणि नाश्ता आम्ही कुठे केला आहे माहिती आहे, अगदी घाटच्या बाजूला नाश्ता केला आहे. आणि का नाश्ता ऑलमोस्ट संपला आहे आणि माझ्या लक्षात आलं की अरे मी व्हिडिओज नाही घेतली. इथे इडली खाल्ली आम्ही, इडली सांबार, मेदूवडा सांबार. याच्यात इथे रिकामी प्लेट दिसते, त्याच्यात होता ढोकळा, खमण ढोकळा, जिलेबी आणि याच्यात समोसा होता.
आणि चाय. तर असे सगळेच पदार्थ ना एकदम भारी होते. मला असं वाटलेलं की ते गुजराती म्हणजे थोडंसं गोडसर असं काहीतरी असेल, पण नाही, एक नंबर उत्तम नाश्ता होता इथे. उत्तम म्हणजे उत्तम. ढोकळा तर आम्हाला सगळ्यांना आवडला. ढोकळा कसा होता? मस्त होता ना. पिऊया चाय आणि वाटेला लागूया. जायचंय बऱ्याच ठिकाणी ना. येस, फायनली आम्ही द्वारकाधीश मंदिर वगैरे केलं आणि आता द्वारकामधनं आम्ही डायरेक्ट चाललो नागेश्वरला, बेट द्वारकाला. आणि हे असणार आहेत आमच्यासोबत पूर्ण वेळ. सो आम्ही इथं प्रायव्हेट रिक्षा केली आहे आणि प्रायव्हेट रिक्षातनंच आम्ही सगळे 5 लोकेशन्स करणार आहोत. तर पहिले बघूया बेट द्वारकाला जाणं होतं आहे की कुठे नागेश्वर मंदिरला जाणं होतं आहे. ते टायमिंग वाईज ते सगळे सजेस्ट करतील आणि त्यांच्यानुसार आम्ही जाऊ. बेट द्वारकाचं दर्शन झालं आणि खूप घाईघाईच झालं, कारण इथली पब्लिक म्हणजे काय माहिती, त्यांना असं घाई की एकमेकांना ढकलून त्यांना काय पहिलं दर्शन मिळणार होतं मला माहिती नाही, पण ते खूप ढकलाढकलीत दर्शन झालं, पण छान झालं. आणि आता इथेच अगदी 2 मिनिटावरच आहे श्री सोनेकी द्वारका पावनधाम. ते आता आम्ही बघू काय आतमध्ये. पण ते मे बी 12:30 झाले तर बंद करतायत ना वर्षा. काय मिळालं तर ठीक आहे ना, काय आहे ते नेमकं बघायला तर मिळेल. चल. रिक्षावाले ते आम्हाला फोन करून आम्ही त्यांना सांगितले 2 मिनिटात येणार आहे आम्ही, आणि आम्ही अजून इथेच आहे. चल पटापट बघा आणि निघा. तर आता आलो आहे आम्ही गोपी तलावमध्ये आणि इथे आता लक्ष्मीनारायण मंदिर आहे. तिथे आता पहिले दर्शन घेऊया, मग जाऊया गोपी तलावला. पहिले आल्यानंतर श्री गणेशा. इथे एक गोष्ट कळली, रामनाम का तैरता पत्थर. इथे तर हे इकडे दिसतंय जे पाणी, आणि त्या पाण्यामध्ये ना एक दगड आहे, त्याच्यावर तो रामनाम लिहिलेला तो दगड आहे असं इथे मान्यता आहे. आणि इथे लिहिलंय गोपी तालाब का महत्व, महाभारत के युद्ध के बाद. हे असं सगळं गोपी तालाब का महत्व दिलंय इथे. गोपी तलाव म्हणजे काय आहे हे वर्षा वाचतेय. वर्षा वाचल्यानंतर सांगा फक्त. मला काहीतरी वेगळं वाटलेलं, पण गोपी तलाव म्हणजे काहीतरी वेगळं असेल, पण हे ठीक आहे. इथे जास्त ती मला खराब काहीतरी केलंय, कोणी प्लास्टिक टाकलंय. म्हणजे जिथे पब्लिक ना तिथे खराब करणारी असतातच लोक. तर मी आणि वर्षा आमच्या दोघींचं पण हे सोबतचं ना
माझ्या मते दुसरं ज्योतिर्लिंग आहे आणि असं बघायला गेलं तर तिसरं. आणि हिचं तिसरं ज्योतिर्लिंग आहे, माझं पण तिसरं ज्योतिर्लिंग आहे. पण आम्ही 2 असे ज्योतिर्लिंग जे हे इन्क्लुडिंग हे असे आम्ही दोघींनी एकत्र केली आहेत आणि बाकीची आय होप की बाकीची पण ज्योतिर्लिंग जी आहेत ती सोबतच आम्ही करू. तर हे आहे आमचं फ्रेंडशिप गोल्स. हे आमचं फ्रेंडशिप गोल्स आमचे अशीच असतात. सो हे जे मागे दिसत आहे हे आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. तर त्या मंदिराचा झेंडा फडकताना दिसतोय. तर जस्ट आम्ही पोचलोय आणि पोचल्या आम्हाला एक सुंदर नजारा दिसलाय, तो म्हणजे हा मोठी महादेव यांची मूर्ती आहे. तर आता खूप लाईन आहे, ती लाईन पार करता करता आता आमच्या जीवात जीव नाही येणार आहे. तर बघूया, आम्ही जेवलो पण नाही आहे अजून, तर हे दर्शन झाल्यानंतर जेवणार आहे आम्ही. बघूया, दर्शन पटापट होऊ देत म्हणजे भूक लागली आहे. तेव्हा भूका लागले ती जरा लवकरच बोलवा आम्हाला तुमच्या दर्शनाला. हर हर महादेव. फायनली आमचं तिसरं ज्योतिर्लिंग पण झालेलं आहे आणि उद्या परत आम्ही आता 4थं ज्योतिर्लिंग आम्ही एकत्र करणार आहोत. म्हणजे 3 ज्योतिर्लिंग आम्ही अशी एकत्र केलेली आहेत. कोणते कोणते ज्योतिर्लिंग झाले आहेत वर्षा तुझे? आणि माझे पण कृष्णेश्वर, नागेश्वर, उद्या सोमनाथ होईल आणि अजून एक झालं आहे ते रामेश्वरम जे साऊथ. तर हे फायनल आज लोकेशन होतं ते म्हणजे रुक्मिणी मंदिर आणि हे द्वारकामध्येच आहे, फार लांब नाही आहे, हे जवळ आहेत म्हणून हे सगळ्यात शेवटी लोकेशन परत रूमवर नाही म्हणजे आम्ही रिसेप्शनवरच बॅगा वगैरे ठेवल्या, पण तिथे थोडा वेळ बसून मस्त चाय वाय पिऊ आणि मग परत द्वारका स्टेशनला जाणार आहे आणि मग तिथून दुसरं लोकेशन आहे ते म्हणजे सोमनाथला जाणार आहोत आम्ही. आणि आता इथे आजचा व्लॉग आता इथे स्टॉप करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजेच सोमनाथला. तेच तर खूप छान गेला दिवस आणि कसा गेला खरं तर कळलं नाही. तर महाराष्ट्राच्या बाहेर खूप साऱ्या गोष्टी अशा वेगळ्या दिसल्या ज्या की खूप छान एक्सपिरियन्स झाल्या आणि असं वाटलं की ह्या गोष्टी थोड्या महाराष्ट्रात हव्या होत्या आणि असं वाटलं की हां हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतं, हे दुसरीकडे होऊ शकत नाही. तर असा गेला आमचा दिवस, छान गेला, मस्त एक्सपिरियन्स होता.